गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे। गुरुविन नोहे साधू मुनिजन, गुरुविन साहू कैसे जीवन। गुरुविन नाही नर नारायण। गुरुवर्याने दिलेल्या विद्येने आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच मी आज या पदावर आहे याची जाणीव ठेवत आमदार तानाजी मुटकुळे यांनी गुरुपाद्य पूजनाची गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम काल आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व शिक्षकांना व आपल्या गुरुवरांना आमंत्रित केले होते। यावेळी आमदार मुटकुळे यांनी आदरपूर्वक आपल्या गुरुवर्यांचे पाय धुवून पाद्यपूजन केले। आमदार मुटकुळे यांचे गुरु आदरणीय कोल्हाळ सर, आदरणीय पानबुडे सर, आदरणीय जगताप सर, सौ व्यास मॅडम, आदरणीय कांबळे सर, आदरणीय इलियास सर यांना पुष्पहार घालून नमन केले। यावेळी बोलताना आमदार मुटकुळे यांनी त्यांच्या वर्गातील एक गमतीदार किस्सा सांगितला। सर, मी 1977 साली 10व्या वर्गात होतो। माझे वडील त्यावेळेस पंचायत समितीचे सभापती होते। जिल्हा परिषदेच्या सदस्याला त्यावेळी जिल्हा पंचायत समितीचा सभापती होता। हिंगोली, औंढा आणि शेगाव एवढी मोठी पंचायत समिती आमची त्या काळात होती। 1977च्या काळात मी 10वीच्या वर्गात होतो आणि एका शिक्षकाचा पिरियड संपला आणि दुसरे शिक्षकाला येण्यासाठी गुरुकार्य लागू लागले। तितक्या वेळा मी टेबलावर ठेवून घेतले आणि शिक्षकाचा ओढून लागलो। मी हुशार विद्यार्थी होतो सर त्या काळात। आता किती हुशार आहे मला माहित नाही, पण तेव्हा मी हुशार होतो। आमचं ते आडगावचं केंद्र होतं, की आमचं ते आडगावचं 7वीचं केंद्र होतं ते खंडाळ्यात होतं आणि त्या खंडाळ्याच्या केंद्रात मी सगळ्यात हुशार विद्यार्थी। आणि हिंगोलीत आल्यानंतर गव्हर्नमेंट हायस्कूल आमच्या गोपी प्रशालेचा तिथं सुद्धा अवघड माझा नंबर लागला। मात्र 7वीचे वाद। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार श्रीकांत जोशी, आमदार तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, कैलास काबरा, बागडे सर तसेच शिक्षक वृंद व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या शिक्षकांचा आमदार मुटकुळे यांनी महापुरुषांच्या प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला। मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल।